बघा, काल आपण प्रशासकीय विभाग घेतले, आज आपण प्रादेशिक विभाग घेणार आहे। त्याच्या पहिले थोडं स्टार्टिंगला आपण म्हणजे काल जे घेतलं त्याला थोडंसं ओव्हरलुक करू। प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे काल 6 विभाग सांगितले। हे 6 विभाग सांगितले, याच्यामध्ये कोणते जिल्हे येते? सर्वात मोठा विभाग सांगितला औरंगाबाद, याच्यामध्ये हे 8 जिल्हे। हा पुणे विभाग, याच्यामध्ये 5 जिल्हे। इकडे नाशिक विभाग, इकडे अमरावती, इकडे नागपूर आणि इकडे कोकण, याच्यामध्ये 7 जिल्हे। असे तीन याच्यामध्ये 5-5 येतात, इकडे 8 आणि इकडे 7। असा सिक्वेन्स वाईज सगळ्या गोष्टी काल सांगितल्या, त्यावर तुम्ही रिव्हिजन करा आता, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या कळणार। ठीक आहे। त्यानंतर सह्याद्री पर्वताबद्दल काही गोष्टी सांगितल्या। इथून हा असा सह्याद्री पर्वत गेला म्हणून सांगितलं होतं काल। अशा ह्या 3 पर्वतरांगा गेल्या आहे। इकडे मध्य प्रदेशच्या इथे सातपुडा ही सांगितली, यातलं सर्वात उंच पर्वत सांगितलं। पुन्हा आपल्या महाराष्ट्रात येणारं सर्वात उंच सांगितलं, ही सातपुडा, ही सातमाळा अजिंठा, त्यानंतर हे हरिश्चंद्र बालाघाट आणि ही शंभू महादेव। नद्यांबद्दलही काही माहिती सांगितली, जे क्वेश्चनमध्ये आलेल्या नद्या होत्या त्यांच्याबद्दल सांगितली। जेव्हा आपण सेपरेटमध्ये नद्यांचं चॅप्टर घेऊ तेव्हा मग ती कोणत्या राज्यातून कशी आणि आपल्या महाराष्ट्रातून वाहताना उगम पाहून ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाते, हे सगळं जेव्हा नद्यांचं चॅप्टर घेऊ त्यावेळेस आपण नक्कीच घेऊ। आता आज आपण प्रादेशिक विभाग घेणार आहे। ठीक आहे। हा प्रादेशिक विभागाचा मॅप। महाराष्ट्राचे हे सांगितलं होतं, क्षेत्रफळ सांगितलं होतं तुम्हाला। आता हे घेणार आहे त्याच्यापूर्वी परत थोडंसं महाराष्ट्राबद्दल एकदा डिटेल घेऊन घेऊ, म्हणजे महाराष्ट्राबद्दल डिटेल घेतली की मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला सोपं जातं। ठीक आहे। आता 3,07,713 हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगितलं काल। त्यानंतर 9.36 इतकी भूमी व्यापलेली आहे। लोकसंख्येच्या बाबतीत सांगितलं, दुसरं स्टेट येतं। क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरं स्टेट येतं राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र। लोकसंख्येच्या बाबतीत झालं तर उत्तर प्रदेश आणि सेकंड नंबरला आपला महाराष्ट्र येतं। ठीक आहे। आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदाबद्दल सांगितलं होतं। जेव्हा आपण त्या 3 जिल्हे आपल्या जिल्ह्यांबद्दल जेव्हा आपण माहिती घेत होतो तेव्हा मुंबई उपनगर आणि याच्यामधले ज्या मुंबईमधले जे 3 जिल्हे होते बांद्रा, कुर्ला आणि अंधेरी, त्याच्याबद्दलही माहिती सांगितली काही की ते म्हणजे का बरं ते घेण्यात नाही आलेले आहे शासकीय याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे पूर्णतः त्याचं नागरीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ते 3 जिल्हे सेपरेटली काढलेले आहे। म्हणून ते कोकण विभागामध्ये त्यांचं 47 जिल्हे घेतले, 47 तालुके घेतले जातात। जर ते मिळून ते 3 ॲड केले तर मग 50 होतात। या सगळ्या बाबतीत काल माहिती तुम्हाला सांगितली। ठीक आहे। आज आपण प्रादेशिक विभाग घेणार आहोत। हा प्रादेशिक विभागाचा मॅप। प्रशासकीय विभाग हे प्रशासकीकरणाच्या संदर्भातले जेवढ्या काही गोष्टी घडतात त्याच्या संदर्भात ते विभाग होते। हा प्रादेशिक विभाग याच्यामध्ये तिकडे 6 होते प्रशासकीय, याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं। तिकडे 6 होते, इकडे 5 आहे। प्रादेशिक विभाग 5 आहे। खूप जणांना कन्फ्युजन होतं जेव्हा स्टार्टिंगला अभ्यास करतात तेव्हा त्यांना माहीत असतं, वाचनही असतं, वारंवार वाचतही असतात, पण कन्फ्युजन होते जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही अभ्यास करताना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन होते। तर हे लक्षात ठेवायचं, प्रशासकीय म्हटलं की 6 आणि प्रादेशिक म्हटलं की 5। ठीक आहे। हे बघा, हा झाला आपला प्रादेशिक विभागाचा मॅप। यामध्ये बघा हा औरंगाबाद, जसं आपला तिकडे प्रशासकीय विभाग आहे तसाच हा औरंगाबादचा इकडे देखील प्रादेशिक विभाग आहे, पण याला मराठवाडा या नावाने ओळखलं जातं। ठीक आहे। याच्यामध्ये संपूर्ण तिकडे कसे 8 जिल्हे होते तसेच आताही इथे 8च जिल्हे आहे आणि तेवढीच तालुक्यांची 76 तालुक्यांची संख्या याच्यामध्ये। ठीक आहे। त्यानंतर हा आपला पश्चिम महाराष्ट्र, हा दुसरा प्रादेशिक विभाग।
या दुसऱ्या प्रादेशिक विभागामध्ये फक्त जेव्हा आपण नाशिक विभाग घेत होतो तेव्हा त्याच्यामध्ये किती जिल्हे होते? 5 जिल्हे होते. पण त्यातले 2 जिल्हे जे आहे नाशिक आणि अहमदनगर हा पुणे विभागामध्ये ते 2 जिल्हे विलीन केले आणि ते 2 जिल्हे मिळून आणि हे 5 जिल्हे मिळून असा आपला हा पश्चिम महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा खानदेश जो सर्वात लहान आहे, 3च जिल्हे यामध्ये ॲड आहे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. यामध्ये तुम्हाला सांगितलं काल धुळेमधलं सर्वात उंच पर्वत सांगितलं कोणतं होतं बरं? त्याची उंची किती सांगितली होती? किती सांगितली होती? 1325 इतकी सांगितली होती. ठीक आहे. आणि यातलं सर्वात उंच पठार सांगितलं होतं यातलं नंदुरबार धुळेमधलं तोरणमाळ. त्याची हे किती सांगितली होती? एन किती सांगितली होती? 1036 इतकी सांगितली होती. बघा, वाचा. तुम्ही जर वाचणार नाही तर तुम्हाला कळणार नाही. काल सांगितलेलं आज आठवत नाही आहे, थोडंफार तरी आठवायला पाहिजे. निदान तुम्हाला उंची नाही आठवत आहे तर किमान नाव तरी आठवलं पाहिजे की तिकडे अस्तंभा होतं आणि तोरणमाळ होतं. त्याची उंची ठीक आहे, नाही आठवू शकत एवढ्या लवकर, ह्या सगळ्या गोष्टी नाही कॅप्चर होऊ शकत, पण काल शिकवलेल्या गोष्टी थोड्याफार तरी तुम्हाला आता आठवल्या पाहिजे. इकडे तुम्हाला सांगितलं होतं सातपुडा पर्वतामध्ये गाविलगड टेकड्याबद्दल सांगितलं होतं. त्यातलं सर्वात उंच पर्वत सांगितलं होतं कोणतं होतं? काय कोणतं? बैराट सांगितलं होतं. वैराट नावाचं आहे ते, त्याला बैराट देखील म्हणतात कुठे कुठे, कोणत्या कोणत्या पुस्तकात बैराट आहे, कुठे कुठे वैराट पण आहे. 1175 की काहीतरी त्याची, 1117 अशी त्याची उंची. ठीक आहे. त्यानंतर तिथलं चिखलदरा सांगितलं होतं, 1115 इतकी त्याची हाईट सांगितली होती. हे सातपुडा पर्वताबद्दल तुम्हाला सांगितलं होतं जे वरतून गेलं मध्य प्रदेशमधून. त्यानंतर हा आपला विदर्भ जो वऱ्हाड प्रांत म्हणून ओळखला जातो आणि आपण सगळे त्या विदर्भातल्या आणि अभिमानाने आपण सांगतो देखील की आम्ही वऱ्हाडी आहोत. ठीक आहे. हाच तो वऱ्हाड प्रांत ज्यामध्ये आपण राहतो. ठीक आहे. याच्यामध्ये तिकडे आपण प्रशासकीय विभागामध्ये बघितलं होतं की नागपूर आणि अमरावती हे 2 सेपरेट होते. स्टार्टिंगला जेव्हा बघितलं होतं 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग बघितले होते तेव्हा त्याच्यामध्ये जो नागपूरमध्ये जो विलीन होता अमरावती, तो काही काळानंतर विलग झाला, म्हणजे अलग झाला, त्याचे भाग पडले. नागपूरपासून अमरावती डिवाईड केलं. तर मग नंतर आता ह्या प्रादेशिक विभागाबद्दल जर विचार करायचा गेल्यास हा अमरावती आणि हा नागपूर एकत्र करायचा, म्हणजे या ह्याच्यातले 6 जिल्हे आणि यातले 5 जिल्हे असे एकंदरीत किती झाले? 11 जिल्ह्यांचा मिळून हा विदर्भ आपला प्रादेशिक विभाग, म्हणजे या 5 विभागापैकी हा एक प्रादेशिक विभाग. ठीक आहे. कळलं इतकं? यातले जिल्हे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. हा गडचिरोली अति पूर्वेकडला भाग आपल्या महाराष्ट्रातला. ठीक आहे. नाशिक विभागाबद्दल सांगितलंच. त्यानंतर हा खानदेश. या खानदेशमध्ये 3च जिल्हे येतात. वारंवार एकच गोष्ट रिपीट करत आहेत, 3च जिल्हे येतात. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. प्रशासकीय आणि प्रादेशिक विभागात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. फक्त थोडंसं केअरफुली जर घेतलं ना, थोडीशी काळजी घेतली नाही इथं की इकडल्या नाशिक विभागातले 2 जिल्हे खाली टाकायचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पुणे विभागात विलीन करायचे. सरळ आपला पश्चिम महाराष्ट्र तयार होतो. ठीक आहे. इथून ही रांग सांगितली होती तुम्हाला. ही कशाची सांगितली होती? सह्याद्री पर्वताची. आणि ह्या ज्या 3 सांगितल्या होत्या ह्या याच्याच होत्या. ते सरच्या भाषेत सर म्हणतात ना की 3 तंगडे बाहेर काढले वगैरे, काय ते तसंच. हे 3 पाय यांनी असे बाहेर काढले. हे सातमाळ अजिंठा, हे हरिश्चंद्र बालाघाट आणि ही शंभू महादेव. ठीक आहे. या 3 पर्वतरांगा. याची हाईट सांगितली होती. किती हाईट सांगितली होती याची? 750. आणि पूर्ण भारताचा विचार केला असल्यास 1600 इतकी. ठीक आहे. कन्याकुमारीपर्यंत जर त्याचा विचार केला तर 1600 इतकी, आणि आपल्या महाराष्ट्रापर्यंत मर्यादित विचार केला तर याची 750 इतकी. आणि उत्तरेकडे याची उंची आपल्या महाराष्ट्रात वाढत जाते. उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे त्याचा विचार केला तर मग म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून दक्षिणेकडे विचार केला तर
म्हणजे दक्षिणेकडे वाढत जाते भारताच्या दृष्टिकोनातून, आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून उत्तरेकडे वाढत जाते. पण त्यातलं ते अन्नाईमुडी हे पर्वत देखील सांगितलं होतं 2696 इतकी त्याची 95 की 96 इतकी त्याची लांबी आहे. ठीक आहे, उंची आहे, सॉरी. आणि हा कोकण विभाग हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे समृद्ध असा भाग आहे. आणि इथे मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सर्वाधिक रोजगारासाठी लोक जातात, म्हणजे आपल्याकडले देखील जातात. आणि सर्वाधिक लोक म्हटलं तर इथे युवकांचं प्रमाण खूप कमी आहे ह्या सिंधुदुर्गमध्ये. त्याचं कारण असं आहे की विवाहसुद्धा होतात, पण सर्वात महत्त्वाचं कारण इथली जी संख्या आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, इथले युवक सर्वात जास्त इथं जातात रोजगार प्राप्ती करण्यासाठी. म्हणजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून इथल्या युवकांचं स्थलांतरण मुंबई शहर आणि उपनगरमध्ये होतं. जर तुम्हाला कदाचित एखादा क्वेश्चन आलाही की सर्वाधिक महाराष्ट्रातल्या असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये युवकांचं सर्वाधिक स्थलांतर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये होतं, तर सिंधुदुर्ग. कळलं? हे उत्तर द्यायचं त्या क्वेश्चनचं. इकडे सांगितलं होतं गुजरात, दादर नगर हवेली, दीव दमण हा वायव्य भाग महाराष्ट्राचा. हा तुमचा प्रादेशिक विभाग. याच्यामध्ये आता जिल्हे लक्षात घेऊन घ्यायचे. जसे तिकडे आपण पूर्ण जिल्हे आणि हे पाठ करून ठेवायचं. जसं औरंगाबादमध्ये 8, इकडे मग आता हे 5 आणि हे 2, 7 झाले. तर सर्वात मोठा जर मग आपण असा जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग सर्वात मोठा हा 11 जिल्ह्यांचा विदर्भ. म्हणजे आपला हा विदर्भ सर्वात मोठा असा प्रादेशिक विभाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे येत आहे, तर असे क्रमवाईज लावायचे. म्हणजे बघा, याच्यामध्ये 11 येत आहे, याच्यामध्ये 8 येत आहे, याच्यामध्ये 7 येत आहे, याच्यामध्ये 7 येत आहे, याच्यामध्ये 3 येत आहे. मग आपल्याला कळतं ना, इकडे 11 इकडे 7 म्हणजे 11 7 11 8 7 7 आणि 3 असं. मग असं पण विचारू शकते तुम्हाला की जिल्ह्यावाईज प्रादेशिक विभागांची क्रमवारी लावावा म्हणून. तर ते तसं लावता आलं पाहिजे. म्हणजे ते तसं करूनच ठेवायचं, तुमचं पाठ करून ठेवायचं सरळ. ठीक आहे. आणि आता जर आपल्या महाराष्ट्रामधले जे जिल्हे आहेत त्याचा जर असा क्षेत्रफळानुसार म्हणजे जिल्ह्यांचा विचार केला तर सर्वात मोठा हा अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा येतो. आणि याला महाराष्ट्रातला काना मात्रा नसणारा जिल्हा देखील म्हणून ओळखलं जातं. एकदा म्हणजे 2011 की 12ला जेव्हा MPSCने एकदा क्वेश्चन विचारला होता की काना मात्रा नसणारा म्हणजे कोणता असा महाराष्ट्राचा जिल्हा आहे, तर तो म्हणजे अहमदनगर. ठीक आहे. आणि या अहमदनगरबद्दल आता एक म्हणजे लेटेस्ट जर तुम्ही करंटचे पुस्तकं वाचत असाल किंवा न्यूजपेपर, राईट, हे त्याचं नाव आता अहिल्यानगर म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे ना, त्यांच्या त्या दिनानिमित्त म्हणजे ते नामांतरण. आता सध्या नामांतरांचा मुद्दा खूप जास्त सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये वगैरे खूप साऱ्या शहरांचं नामांतरण होत आहे. आपल्या इकडे पण झालेलं आहे, औरंगाबादचं वगैरे ते संभाजीनगर आणि आणखी एका उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे. तर असं नामांतरांचं प्रमाण खूप जास्त सुरू आहे. आता तो चांगला आहे वाईट आहे हा राजकीय भाग झाला, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण फक्त आपल्या अभ्यासापुरतं मर्यादित त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. याचं नामांतरण हे झालं आहे ना, मग आपण ते करून ठेवायचं. झालं तर ते करून ठेवायचं, कारण त्यावर प्रश्न विचारू शकतो आपल्याला. तर अहमदनगरचं सध्या आता अहिल्यादेवी होळकर आता ते ठराव वगैरे हे होईल, अजून झालेलं नाही पण होण्याची शक्यता आहे, होऊ शकते. ठीक आहे. तर असे जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास करत असला तर काही करंटशी रिलेटेडही पॉईंट असतात. जेव्हा तुम्ही सरचं पुस्तक वाचतात त्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी येतं. आणि महिन्याचं जर काही तुम्ही वाचत असेल, एखादं मॅगझिन परिक्रमा झालं, बुलेट झालं, महिन्याचं येतं, किंवा 3 माही जर तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच 1 लाईन क्वेश्चन असतात. तर अशा गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करत राहतो तेव्हा अशा रिलेटेड वाचायच्या, म्हणजे त्या तुम्हाला चांगल्या लक्षात राहतील. ठीक आहे. आणि क्षेत्रफळानुसार अहमदनगर आणि पहिले 5 अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली असे पहिले 5. ठीक आहे.
तर काल काही मुलींनी म्हटलं होतं की बा म्हणजे असं थोडं शॉर्ट फॉर्म वगैरे कसं, तर काढायचं असेल जर पूर्ण याचा शॉर्ट फॉर्म नसेल जमत तर छोटा काढायचा. पहिले 3 जरी लक्षात राहिले तरी तुम्ही मागचे 2 अंदाजाने एक काढू शकता की हे मागचे 2 राहतात. तर जसं बघा अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे 5 जिल्हे आहे. तर अहम पुणेला शिकला म्हणजे बघा अहम पुणेला शिकला म्हणजे अहम नाव पण असतं ना, कोणाकोणाचं कोणाकोण्या मुलाचं नाव असतं अहम म्हणून नाव असतं. अहम पुणेला शिकला जर असं तुम्ही विचार केलं तर बघा अहमदनगर पहिला, पुणे दुसरा, शिकला नाशिक, शिकला तिथून मग नाशिक असं लगेच लक्षात येतं आपल्या. म्हणजे अहमदनगर, पुणे आणि नाशिक, मग त्याच्यानंतर सोलापूर आणि गडचिरोली हे म्हणजे 2 जिल्हे तर तुमच्या लक्षात राहू शकतं ना. जर तुम्ही MPSC करताय तर या सगळ्या गोष्टी थोड्याफार तरी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात लहान म्हटलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली अशी त्याची क्रमवारी लागते. हे लक्षात घेऊन घ्यायचं. आता ह्या कोकणाबद्दल बोलायचं झाल्यास याला जो हा आपला समुद्रकिनारा लाभलेला आहे अरबी समुद्रकिनारा जो कोकणाच्या याच्यासाठी म्हणजे समांतर असा आहे. काय समांतरची संकल्पना देखील तुम्हाला समजून सांगितली. अरबी समुद्र ही कोकण किनारपट्टी आणि हा असलेला आपला सह्याद्री समांतर आहे एकमेकाला. ठीक आहे. याच्यामध्ये जे हे याला किनारे लागलेले आहे ना, हे म्हणजे समुद्र किनारा लागलेला आहे ना या जिल्ह्याला, तर तो किती लागला आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती जास्त लागलेला आहे तर ते बघू. तर सर्वात जास्त रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे. मला वाटते तो 237 इतका रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे तो समुद्रकिनारा. याची हे देखील विचारते कधी कधी की कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला आहे, तर तुम्ही ते काळजीपूर्वक करायचं. ठीक आहे. त्यानंतर रायगडला लागला आहे, त्यानंतर सिंधू आणि पालघर आणि ठाणेला. ठीक आहे. तर ते थोडेसे आकडेवारी बघून घ्यायची. 237 इथे रत्नागिरीला लागलेला आहे, 222 रायगडला लागलेला आहे, सिंधुदुर्गला 120 आहे आणि ठाणे पालघरला 127 अशी ते थोडी क्रमवारी लक्षात घेऊन घ्यायची आणि बघायचं. ते थोडं म्हणजे असं चेक करून घ्यायचं. नेहमी वारंवार त्या गोष्टी वाचत राहायच्या म्हणजे ते तुमच्या लक्षात येतील. अति उत्तरेकडला जिल्हा म्हटलं तर नंदुरबार आणि अति दक्षिणेकडला म्हटलं तर सिंधुदुर्ग, इकडला पूर्वेकडला गडचिरोली आणि या साईडला तर पश्चिमेला तुम्हाला माहिती आहे की अरबी समुद्र लागलेलाच आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवायच्या. ठीक आहे. अक्षांश आणि रेखावृत्ताबद्दलही काल बोललो होतो. अक्षांश उत्तरचा आणि अक्षांश पूर्वबद्दल बोललो, रेखांश पूर्वबद्दल बोललो होतो. तर त्यातला डिफरन्स देखील सांगितला होता की कसा करायचा, कसा म्हणजे किती सांगितला होता, 7 आणि 8 असं सांगितलं होतं. ठीक आहे. आणि तिकडे भारताकडे 29 असा येते दोघांमधला डिफरन्स. जेव्हा आपण भारताचं बघू त्यात बघूच. तर हे अशा डिफरन्सच्या काही शॉर्ट फॉर्म असतात त्या लक्षात ठेवायच्या. त्याच्यामधून म्हणजे तुमच्या त्या सगळ्या गोष्टीमधून तुमच्या त्या डोक्यामध्ये माइंडमध्ये ते सगळं फिट होतं. ठीक आहे. जिल्ह्यांचं हे सांगितलं होतं, विभाजन सांगितलं होतं काल. लक्षात कसं ठेवायचं सांगितलं होतं की 81, 82, तिकडे 98, 99 आणि तिकडे 2014 आणि इकडे 90मध्ये बृहन्मुंबईमधून 2 निघले होते. ते जिल्ह्यांचं विभाजन करून ठेवायचं. जोड्या लावामध्ये ते तुम्हाला विचारतंच म्हणजे असं ते करूनच ठेवायचं. जर तुम्हाला त्याच्यावर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला ते आलंच पाहिजे. आता हे सांगितलं होतं मी इथून हे असं रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, नंतर इकडे सांगितलं होतं चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, अकोला हे देखील सांगितलं होतं. आणखी म्हणजे जेवढे काही जिल्हे झालेले आहे ते सगळे सांगितले होते. त्याचं शॉर्ट फॉर्म करायचं असेल, काय करायचं असेल, इयर करायचं असेल ते म्हणजे ते करून ठेवा. त्याच्यावर एक क्वेश्चन तुमचा ठरलेलाच असतो. तुम्ही हे क्लास 3चे एक्झाम देणार आहे तलाठी आणि हे फॉरेस्टची, याच्यामध्ये देखील आता काही क्वेश्चन घेऊ आपण. त्याचं एक्सप्लेनेशन सांगताना मी सांगेलच.
खूप साऱ्या क्वेश्चनमध्ये माहिती आहे का, म्हणजे हे विचारलेच आहे की कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा कोणत्या वर्षी डिवाईड केलेला आहे, किंवा मग कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निघलेला आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये देऊ शकतं की सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विलग केलेला आहे, तर रत्नागिरी, सातारा, रायगड असे ऑप्शन देतं. मग तुम्हाला क्लिक करता आलं पाहिजे तिथे की रत्नागिरी आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण काही क्वेश्चनच घेऊ. हे बघा, एकदा याच्यावर रिव्हिजन घेऊन घेते. हे सांगितलं शाखाकृती म्हणजे सांगितलं होतं की एक नदी असते, तिला मुळ्या वगैरे असतात, ते शाखाकृती. अभिकेंद्री म्हणजे एकत्रित पाणी हे होत आहे. समांतर सांगितलं होतं, सरळ सरळ. जाळीचा मांडव देखील. सह्याद्री पर्वताबद्दलही झालं. हा क्वेश्चन नाही झाला होता ना काल. खादर वगैरे नाही सांगितलं ना कसं काय असतं, नवीन गाळाचा प्रदेश वगैरे. बघा, हा TCS मध्ये क्वेश्चन सेटमधलाच आहे. म्हाडा 2022ला विचारलेला क्वेश्चन. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलौध खालीलपैकी कोणते. म्हणजे नवीन म्हणजे जो एखाद्या नदीचा गाळ येतो, पूर आल्याच्या नंतर नदीसोबत खूप साऱ्या गोष्टी वाहत येतं, तर ऑब्व्हियसली तो गाळ पण वाहत येतो. तो गाळ येऊन एखाद्या ठिकाणी साचवत आहे, तो नवीन गाळ झाला. तर तो जो नवीन गाळ एकत्र येऊन साचवल्या जात आहे, त्या नवीन गाळाला खादर असं म्हटलं जातं. जो नवीन गाळाचा प्रदेश असतो त्याला खादर असं म्हटलं जातं. इकडे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये देखील ह्या गाळाचं प्रमाण जास्त आहे. आणि शेतीसाठी उपयुक्त असा भाग आहे तो. म्हणजे शेतीसाठी तुम्ही शेतीचे म्हणजे चांगले चांगले पीक त्यामध्ये घेऊ शकता, किंवा म्हणजे जमीन अशी सुपीक प्रकारची असते आणि त्याला नवीन गाळाचा प्रदेश असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण हे बाभर आहे, तिथे बाभर आहे, ते थोडं चुकीनं झालं असेल. शिवालिक याच्या पायथ्याशी म्हणजे शिवालिक जी पर्वतरांग आहे, याने मोठं करून नाही दिला, आता तर होणारच नाही. हा, याने मॅप मोठा नाही केला. बघा, जम्मू काश्मीर माहिती आहे ना तुम्हाला. जम्मू काश्मीरमध्ये जे चार ते 5 येतात, जे काराकोरम, लडाख, पीर पांजाल आणि शिवालिक. तर ते शिवालिक पायथ्याचा जो भाग आहे, खालचा जो भाग आहे शिवालिक टेकड्याचा, त्या टेकड्याच्या म्हणजे दक्षिणेकडे, म्हणजे तो खालीच शिवालिक पायथ्याच्या याच्यापाशी पकडायचं. तिथं माहिती आहे का, भाबर नावाचं म्हणजे जसं आता खादर बघितला तशाच प्रकारची ती जमीन असते. ती दगड, गोटे, बारीक भरडा वगैरे असतो त्याच्यापासून ती तयार झालेली असते. आता पर्वताच्या पायथ्याशी म्हटलं की ऑब्व्हियसली पर्वतावरून येणारे जे छोटे मोठे म्हणा छोटे दगड असतात, मग कालांतराने त्याच्यावर हवेचा, पाण्याचा, निसर्गातून होणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो आणि मग ते मोठ्या दगडाचं रूपांतर छोट्यामध्ये, मग बारीक भरड्यामध्ये होतं. थोडंसं असं जाडसर असा भरडा तयार होतो आणि त्या भरड्यापासून जी तयार झालेला भाग असतो त्याला बाभर असं म्हटलं जातं. ठीक आहे. हा शेतीसाठी उपयुक्त नाही. आता तुम्हाला चांगलंच माहीत असेल की हा दगडापासून बनलेल्या हवामानाचा त्याच्यावर परिणाम झालेला, पाण्याचा वगैरे परिणाम झालेला थोड्याशा जाडसर भरड्यामध्ये पीक नाही घेता येईल ना. मग ती पिकासाठी उपयुक्त अशी जमीन कशी राहील. ती पिकासाठी उपयुक्त अशी जमीन नाही.
ती सच्छिद्र प्रकारची असते. म्हणजे एखादा स्पंज माहीत असतो ना तुम्हाला, स्पंज, त्यामध्ये कसे छोटे 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 होल असतात, तशा प्रकारची ही जमीन असते. त्यानंतर तराईचा प्रदेश. आता तराईचा म्हटलं तर भाभरच्या दक्षिणेला, जसं आता ते तुम्हाला मॅप हे बघा, इथे मोठा मॅप करून दिला आहे त्याने. तर आता हे भाभर म्हणजे बघा, इथं शिवालिक टेकड्या, हा जम्मू काश्मीरचा भाग आहे, इथे सांगितलं होतं भाभर. आणि याच्या दक्षिणेला, भाभरच्या दक्षिणेला म्हणजे तराईचा प्रदेश, इथे तराईचा प्रदेश. मग हा नेमका तयार कसा होतो? तर बघा, जे बारीक म्हणजे जी पहिले आपण बघितलं असे जाड भरडा जमीन बघितली दगडापासून तयार होणारी, तिचंच रूपांतरण कालांतराने जेव्हा ती खाली खाली येते, म्हणजे भाभरच्या दक्षिणेला म्हणजे तराईच्या प्रदेशामध्ये येते, तेव्हा ते असं म्हणजे मग त्याच्यावर आणखी काही गोष्टीचे, हवामानाचे, पाण्याचे, हवेचे परिणाम होऊन ती थोडीशी जाड भरडी अशी जमीन असते, ती आणखी थोडीशी सॉफ्ट व्हायला लागते. म्हणजे परिणाम झाल्याच्या नंतर तुकडे 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 झाल्याच्या नंतर ती अशी थोडीशी चिकन मातीमध्ये बदल होते, तिच्यावर रूपांतरण होऊन ती अशी सॉफ्ट प्रकारची माती तयार होते. आणि ही मग कशी दलदलयुक्त प्रदेशामध्ये येते आणि ही मग आपल्या शेतीसाठी उपयुक्त अशी जमीन होते. म्हणजे त्यामध्ये मग पाण्याचा निचरा वगैरे व्हायला लागतो, किंवा मग असं एखादं पीक घेतलं तर त्याचं चांगलं पिकतं, शेतकऱ्यांना चांगला त्याचा उपयोग होतो त्या जमिनीचा, म्हणून पिकासाठी उपयुक्त अशी ही जमीन आहे. खोल जर विचार केला तर 15 ते 30 याच्यामध्ये येते, किलोमीटरमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर हा भांगर प्रदेश म्हणजे जसं आता भाभरच्या दक्षिणेला तराईचा प्रदेश आला, शिवालिक टेकड्याच्या दक्षिणेला म्हटलं तर भाभरच्या दक्षिणेला म्हटलं तर तराईचा प्रदेश, आणि तराईच्या दक्षिणेला म्हटलं तर भांगर. म्हणजे त्याचा असा सिक्वेन्स आहे. तर तुम्हाला जर पेपरमध्ये असं विचारलं की भाभर, तराई आणि भांगर, आणि इकडे खादर असतं आणि इकडे राजस्थानमध्ये बांगर म्हणून देखील आहे एक भाग, तर हे सिक्वेन्स वाईज लावायला विचारतात क्वेश्चनमध्ये, तर ते आन्सर व्यवस्थित द्यायचं. ठीक आहे. तर हा भांगर प्रदेश म्हणजे हा जुन्या गाळाचा प्रदेश असतो. म्हणजे आता तिथून कसं बघा, त्याच्यावर खडकावर रूपांतरण प्रक्रिया होत आलं, मग ते जुनं झालं. मग तीच माती परंतु जुन्या प्रकारची, इकडे उत्तर प्रदेश आणि इकडे बिहारमध्ये त्याचं प्रमाण वगैरे जास्त आहे. ठीक आहे. ह्युमसचं, कॅल्शियमचं आणि कार्बोनेटचं प्रमाण म्हणजे या प्रकारच्या याच्यामध्ये जास्त येतं, भांगरच्या याच्यामध्ये जास्त येतं, ह्या प्रकारामध्ये हे जास्त प्रमाणात मोडतं. ठीक आहे. त्यानंतर खादर स्टार्टिंगला सांगितलं की हा नवीन गाळाचा प्रदेश असतो. म्हणजे स्टार्टिंगला सांगितलं होतं की नवीन जे पुरामुळे वगैरे येणारी माती असते, गाळ असते, तर हे जास्त करून इकडे आपल्या पश्चिम बंगालमध्ये आणि मग खाली इकडे बांगलादेशमध्ये देखील याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये जर म्हणजे असं विचार केलं तर सर्वात महत्त्वाचं ताकचं वगैरे तुम्हाला माहीतच असेल की इकडे पीक घेतल्या जातं सुवर्ण तंतू म्हणून. ते क्वेश्चन आहे आपल्याकडे, मग जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये डिटेल मी तुम्हाला सांगेलच. इथून जेव्हा गंगा आणि इथून गंगोत्रीमधून गंगा ही नदी येते आणि इथूनच यमुनोत्री ही नदी येते. ह्या जेव्हा येते इथं त्याचा संगम होऊन इथे उत्तर प्रदेशच्या इथे संगम होऊन मग जेव्हा याच नद्या, याच दोन मोठ्या नद्या आहेत तिथल्या, याच नद्याचा जो गाळ येतो पुरामुळे, त्याच्यामुळे हा भाग तयार झालेला आहे. ठीक आहे. जिल्हा परिषदाबद्दलही काल सांगितलं होतं, उत्तर तुम्हाला माहितीच असेल. काय आहे उत्तर? महाराष्ट्रातील इथेच देऊ नये म्हणा, ऑब्व्हियसली 34 आहे, पण काल पूर्ण सांगितलं होतं, तरी एकदा मी तुम्हाला ते पूर्ण म्हणजे आकडेवारी परत सांगून देते. ग्रामपंचायत म्हटलं तर 27,832 आहे, पंचायत समित्या 351, जिल्हा परिषदा 34, नगरपंचायत 128, नगर परिषद 241, महानगरपालिका 28,
आणि जी आता लेटेस्ट म्हणजे 20-21मध्ये झाली 28वी, पहिले 27 होत्या. जर तुम्ही पहिलीची पुस्तकं वाचाल, ठोकळा वगैरे वाचाल तर त्याच्यामध्ये 27च आकडा दिलेला आहे. माझ्या जवळच्या ठोकळ्यात देखील 27 आहे, परंतु आता लेटेस्ट 20-21मध्ये इचलकरंजी म्हणून झालेली आहे 28. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यावर देखील क्वेश्चन विचारू शकते की लेटेस्ट झालेली महानगरपालिका कोणती म्हणून. त्यानंतर बरं एकदा परत चेक करून घ्या मला तर. हो का, बरोबर झाली असेल. इतक्यात करंटच्या याच्यात हे नाही आहे, तर ते लक्षात ठेवायचं. जसं यांनी आता कसं लेटेस्टमध्ये काढलं तर मग ते तसं लक्षात ठेवायचं. असं तुम्हाला म्हणजे जसं आता माझं आता इथं मला माहीत नव्हतं, आता त्यांनी मला सांगितलं तर मला देखील माहीत झालं, तुम्हाला देखील. तर अशा काही करंटचे मुद्दे असतात जे करंटशी रिलेटेड वाचत राहायच्या गोष्टी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता इथे बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम राकस तलावात झालेला आहे? तर सतलज या नदीचा उगम राकस तलाव. याने मॅप नाही टाकले बाप्पा. बरं बिना मॅपनंच सांगते मी तुम्हाला. बघा, सतलज ही नदी आहे जिचा उगम मानस सरोवर म्हणजे बघा सिंधू नदीचा जिथं उगम होतो ना मानस सरोवरामध्ये, त्याच्या साईडला आहे राकस तलाव आहे. त्याच्या साईडला ह्या तलावामध्ये राकस तलावामध्ये सतलज नदीचा देखील उगम झालेला आहे. आणि बघा, हिलाच दुसरं नाव शताद्रू आणि शताद्री असं म्हणजे पहिले पूर्वज जेव्हा होते ना, म्हणजे जेव्हा पाकिस्तान वगैरे ते सगळं अखंड हे होतं तर त्या काळात वगैरे त्यांना शताद्रू आणि शताद्री अशा नावाने ओळखलं जातं. तर शिपकीला खिंडीतून या नदीचा प्रवाह आहे. नंतर ती हिमाचल प्रदेशमधून वगैरे अशी जाऊन इकडे मग सिंधूला पाकिस्तानमध्ये मिळते. ठीक आहे, हिमाचल प्रदेश पुन्हा परत पंजाब वगैरे हरियाणाची थोडीशी अशी बॉर्डर वगैरे घेऊन ही मिळते. हिची जर एकंदरीतरित्या लांबी बघितली तर 1450 इतकी पूर्ण याच्यामध्ये येते. आणि आपल्या भारताचा फक्त विचार केला तर 1050 इतकी ही आपल्या भारतातून वाहते. म्हणजे जसं की आता सांगितलं की शिपकीला खिंडीतून नंतर मग ती हिमाचल प्रदेश आणि नंतर मग थोडीशी हरियाणाची बॉर्डर वगैरे क्रॉस करून मग पंजाबमधून इकडे समोर जाऊन ती सिंधूला मिळते आणि सिंधूची ती उपनदी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा बियास ही देखील सिंधूची उपनदी आहे. आता हिच्याबद्दल माहिती घ्यायचं झाल्यास हिचा उगम बियास कुंड इथे झाला आणि त्यानंतर 460 किलोमीटर इतकी ती वाहते. म्हणजे फक्त भारतात तिचा प्रवाह तेवढा आहे. त्यानंतर जेव्हा ती सिंधूला वगैरे मिळते तर तिचा प्रवाह वाढत जातो. ठीक आहे, बियास आणि सतलज या दोघींचा संगम हरिके या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एक महत्त्वाची बाब राहिली सांगायची, जे संगमाचे स्थळ असतात जसं महाराष्ट्रात पण काही आहे तर ते संगमाचे स्थळ आणि कुठे झालं आहे त्याचं नाव काय वगैरे ते सगळं करून ठेवायचं. जसं आता सतलज आणि ही बियास जेव्हा या दोन नद्या एकत्र येतात आणि त्यांचा संगम हरिके या ठिकाणी होतो तर असं तुम्हाला विचारू शकतो दोन नद्यांचा संगमाला काय म्हणतात किंवा कुठे झालेला आहे तर ते करून ठेवायचं. ठीक आहे, आणि ही सिंधूची उपनदी आहे. या सगळ्या सतलज बियास झालं झेलम झालं या सगळ्या सिंधूच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता सिंधू नदी ही मानस सरोवरामध्ये आता सांगितलं होतं की राकस सरोवराच्या साईडलाच मानस सरोवर आहे. म्हणजे त्या सरोवरातून या सिंधू नदीचा उगम झाला आहे. ही अशी जेव्हा भारताचा नकाशा बघाल ना हे अशी वरून 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 अशी झालेली. मग नंतर हे झेलम चिनाब बियास या सगळ्या नद्या इथे येऊन तिला मिळतात आणि मग नंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, मग नंतर ती पाकिस्तानमधून वगैरे जाते. चीन पाकिस्तान भारत या सगळ्या देशांमधून ती जाते. तर ते कोणत्या भागातून चाललेली आहे कोणत्या देशातून चाललेली आहे किती देशातून गेलेली आहे या सगळा भाग देखील करून ठेवायचा आहे. हे तुमचं फक्त ओव्हरलुक आहे म्हणजे वरवर सांगत आहे की कशा पद्धतीनं करायचं कारण एवढं डिटेलमध्ये क्वेश्चनमध्ये नाही सांगता येत. वरून तिला पुन्हा ते हिमालयाच्या याच्यातून गिलगिट वगैरे शोक वगैरे काही नद्या येऊन मिळतात तर त्या पण करून ठेवायच्या. ब्रह्मपुत्रा जेव्हा ब्रह्मपुत्रा नदी ही देखील मानस सरोवरामध्ये म्हणजे 2 ते 3 अशा महत्त्वाच्या नद्या आहेत जिथे मानस सरोवरामध्येच त्यांचा उगम होतो. जेव्हा ती ब्रह्मपुत्रा नदी अशी भारतातून अशी वरून जाते मानस सरोवरावरून तेव्हा तिथून निघल्याबरोबर तिला तांगस्पो या नावाने ओळखल्या जाते. जेव्हा तुम्ही
जेव्हा तुम्ही ठोकळा वगैरे वाचाल तर त्यात आहे, किंवा अदर पुस्तकं वाचाल त्यातही कळेल. मॅप काढून बघायची. तांग्सपो या नावाने, मग नंतर ती अरुणाचल प्रदेशमध्ये वगैरे येते, तिला तिथे दिहांग या नावाने ओळखल्या जाते. मग दिहांग या नावाने ओळखत ती थोडी समोर जाते. मग ह्या दिहांग नदीला 2 आणखी नद्या येऊन मिळतात, दिबांग आणि लोहित. या 2 नद्या त्या दिहांग नदीला येऊन मिळतात. जेव्हा या 2 नद्या त्या नदीला येऊन मिळतात तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा, मग तिथून आसाम सुरू होते. मग ती आसाममधून जेव्हा वाहायला लागते तेव्हा मग तिला तिथे ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखल्या जाते. मग समोर बांगलादेशमध्ये जेव्हा जाते तेव्हा तिला तिथे जमुना या नावाने, आणि मेघना आणि पद्मा हे देखील त्या ब्रह्मपुत्रा नदीचे नाव आहे. तर कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते, कशी जाते, कसा म्हणजे कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे, हे सगळं करून ठेवायचं. ठीक आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभागाबद्दल सर्व सांगितलं आहे स्टार्टिंगला. 6 इतके प्रशासकीय विभाग आहे. औरंगाबाद, कोकण, पुणे, नाशिक, आपल्या विदर्भामधले 2 नागपूर आणि अमरावती. ठीक आहे. त्यातले जिल्हे, तालुके, सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, किती आहे? उद्या पाहून ये जा, नेक्स्ट लेक्चरला सांगाल मग. ठीक आहे. ह्या गोष्टी बघायच्या बारीक बारीक. ठीक आहे. इथे मॅप असेलच बघा. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणती खनिज संपत्ती आढळते? म्हणजे आता खनिज संपत्तीच्या बाबतीत जेव्हा आपण डिटेल म्हणजे जेव्हा एखादं लेक्चर घेऊ फक्त खनिज संपत्तीवर तेव्हा तर डिटेलमध्ये सांगेल, पण इतकं या क्वेश्चनपुरतं मर्यादित काही गोष्टी सांगते. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये बॉक्साईट ही सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळते. जर आपण असा विचार केला की हे बघा, हे जे 2 जिल्हे आहे, हे कोल्हापूर आणि हे सिंधुदुर्ग, इथं बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे. इथली माती सिंधुदुर्गमध्ये जांभा प्रकारची, जी अशी थोडीशी लालसर, असा लोहाचं वगैरे प्रमाण त्यामध्ये जास्त असतं, म्हणजे लालसर अशा प्रकारची. आणि बॉक्साईट हा क्वेश्चन नेहमी विचारलेला आहे. सिंधुदुर्गमध्ये कोणत्या प्रकारचं खनिज संपत्ती आढळते? तर बॉक्साईट. त्याचं उत्तर बॉक्साईटच असणार नेहमी. खूपदा क्लास 3च्या एक्झाम जर तुम्ही बघाल तर खूपदा हा क्वेश्चन विचारला आहे, म्हणून ते तितकं करूनच ठेवायचं. खनिज संपत्तीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कोकणचा हा दक्षिण भाग, या भागामध्ये, इथून एवढ्या भागामध्ये खनिज संपत्तीचं प्रमाण तुम्हाला जास्त आढळेल. म्हणजे बॉक्साईट झालं, मॅग्नीज झालं. आणि आपला जो हा पूर्व विदर्भ आहे, हे चंद्रपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे खनिज संपत्तीवर प्रश्न येणार तर या जिल्ह्यांची नावं तुम्हाला पहिले दिसणार. या जिल्ह्यामध्ये कोणती खनिज संपत्ती कशी येते, कोणत्या प्रकारचा खडक आहे, कुठे आहे, विंध्य, आर्कियन वगैरे, ते ज्यावेळेस खडक प्रणाली वगैरे घेऊ त्यावेळेस त्या खडकांबद्दलही विशेष माहिती सांगेल. पण जर तुम्हाला खनिज संपत्तीबद्दल विचार करायचा झालाच म्हणजे किंवा खनिज संपत्तीवर कोणताही प्रश्न आला तर हे जिल्हे जास्त लक्षात ठेवायचे, यावर जास्त फोकस असतं. सिंधुदुर्ग झालं, कोल्हापूर झालं, इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे खनिज संपत्तीनं सर्वाधिक समृद्ध असा भाग म्हटलं तर आपला विदर्भ. कधी कधी ऑप्शनमध्ये विदर्भ नाही पूर्व विदर्भ म्हणून दिलेलं असतं, तर मग ते थोडं लक्षात घेऊन घ्यायचं त्यावेळेस की म्हणजे ते तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी त्या गोष्टी असतात. मग विदर्भ देतं, मग पूर्व विदर्भ देतं, तर अशा कन्फ्युजनच्या गोष्टी टाकतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्ट व्हाल किंवा तुमचा आन्सर चुकेल. तर तिथं थोडं केअरफुली लक्ष द्यायचं आणि शांत डोक्यानं विचार करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. बघा आता कोल्हापूरमध्ये जर बॉक्साईटचं प्रमाण कोणतं, आता इथे प्रश्न दिला, इथे फक्त 2च जिल्ह्यांची नावं दिली आहे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. पण फक्त कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्येच नाही तर मग असे आणखी जिल्हे असू शकते ना का जिथे बॉक्साईट आहे बा, फक्त त्या 2च जिल्ह्यात राहीन अशातला काही भाग नाही ना. ते प्रश्न होता म्हणून तशा प्रकारचं दिलं. तर बघा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी. मी आत्ताच सांगितलं होतं कोकणचा हा भाग जो म्हटलं दक्षिणेकडला रायगड. आता दक्षिण भागामध्ये म्हटलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे आहेत कोकणातले. बाकीचे रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई शहर उपनगर हे उत्तर कोकणामध्ये येतं.
मग मध्य कोकण वगैरे म्हटलं तर मग रायगड वगैरे येतं, जर ते 3 भाग पाडले तर. पण दक्षिण भागात म्हटलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर खनिज संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर मग तुम्हाला जास्त करून हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगैरे जास्त नावं दिसणार. तर बॉक्साईटचं प्रमाण हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि रायगड या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला बॉक्साईटचं प्रमाण सर्वाधिक जास्त देतं, म्हणजे कोकणाचा दक्षिण भाग. समजलं? त्यानंतर आता आपण बघू चुनखडी. बघा चुनखडी इथे ऑप्शन दिलेला आहे. तर आता ही देखील कोणत्या कोणत्या भागात आढळते हे पण बघून घेऊ. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. आताच तुम्हाला सांगितलं की पूर्व विदर्भ. हे बघा यवतमाळ, हे चंद्रपूर, हे नागपूर या भागात जास्त करून तुम्हाला चुनखडीचं प्रमाण आढळेल, म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व भाग, पूर्व विदर्भ. ठीक आहे. तर दगडी कोळसा जर बघायचं झालं तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातच जास्त करून तुम्हाला माहीतच असेल चंद्रपूर खूप फेमस ठिकाण आहे. आतून पोकर झालेलं आहे पूर्ण ते, म्हणजे असं वरती असल्यासारखं आहे. भूकंप, हादरे देखील खूप सारे होतात त्या भागामध्ये, तुम्हाला माहीत असेल. आणि चंद्रपूरचं नाव मध्यंतरी ते कोळशाचं मॅटर वगैरे खूप झालं होतं की आपल्या महाराष्ट्राला वीज नव्हती म्हणजे पुरत, तरी देखील इथलं कोळशाचं प्रमाण तिकडे ते वीज वगैरे निर्मित करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. आणि त्याचं प्रमाण सर्वात जास्त दगडी कोळशाचं प्रमाण इथे आहे चंद्रपूरमध्ये. आणि सोबतच यवतमाळ आणि नागपूर हे देखील जिल्हे येतात. ठीक आहे. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बघा, हे वर्धा नदी जी आहे, म्हणजे जी वर्धा नदी आहे ना, इकडे मध्य प्रदेशमध्येच उगम पावते, तिथून ती अशी जी खाली येते ही दक्षिण वाहिनी आहे. हिला दक्षिण वाहिनी म्हणतात. ही अशी इथून जेव्हा खाली खाली येते, इथून अशी वर्धा नदी ही जेव्हा खाली खाली येते, तर हिचं जे खोरं आहे, हिच्या ह्या खोऱ्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे नागपूर, चंद्रपूर ह्या वर्धा नदीच्या खोऱ्यातच येत आहे ना हे जिल्हे. तर या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण जास्त आहे. कधी कधी तुम्हाला असंही विचारू शकते की कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण जास्त आहे, तर मग वर्धा असं म्हणजे कसेही प्रश्न विचारू शकतात, तुम्हाला कसंही डायव्हर्ट करू शकतो आणि प्रश्न कितीही प्रकारे एखाद्या विषयावर तयार होऊ शकतात. तर आपण त्या सगळ्या अँगलने विचार करायचा. म्हणजे फक्त आता मग वर्धा नदीच्या बाबतीत, वर्धा नदीच्या खोऱ्यात विचारलं तर फक्त वर्धा नदीच्याच बद्दल विचार नाही करायचा, मग इकडे पण विचार करायचा की मग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये जर बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे तर मग इथं तुम्हाला विचारू शकते ना कोणत्या खोऱ्यात येत आहे म्हणून. कोणती नदी येते बरं इथं? कोणत्या नदीचा उगम झाला आहे साताऱ्यामध्ये? महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? हां, तर मग ते खोऱ्याच्या बाबतीत मग ते तसं विचार करायचं. असं जेव्हा एखाद्या बाबतीत, जसं आता इथं वर्धा नदीच्या खोऱ्याच्या बाबतीत विचारलं आहे तुम्हाला, तर आपण मग दुसऱ्या अँगलने विचार करायचा. मग बॉक्साईटच्या बाबतीत तसं विचारू शकतं ना की ते कोणत्या खोऱ्यामध्ये येतं, किंवा मग दुसरं दगडी कोळशाच्या बाबतीत विचारतं, बॉक्साईटच्या बाबतीत विचारू शकतो, क्रोमाईटच्या बाबतीत खनिज संपत्ती खूप साऱ्या प्रकारची आहे, तर त्या सगळ्या बाबतीत विचारू शकतं. मग हे लक्षात घ्यायचं किंवा आपल्या माइंडमध्ये ते सगळं आणायचं की हे या खोऱ्यामध्ये येतं, ते त्या खोऱ्यामध्ये येतं. लगेच मग त्याच याच्यामधून ते खोरं पाहून घ्यायचं, कोणकोणत्या याच्यात आहे, किती भाग त्यांनी व्यापलेला वगैरे आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा करत राहतात, थोड्या कराल तेव्हा व्हाल. स्टार्टिंगला तुम्हाला या सगळे येणार नाही, पण जेव्हा तुम्ही थोडं कराल तेव्हा मग होईल. थेंबे थेंबे तळ साचे. थोड्या गोष्टी जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्यातून नक्कीच आउटपुट मिळेल. ठीक आहे. दगडी कोळशाच्या बाबतीत झालं. आता क्रोमाईट ही खनिज संपत्ती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात येते. हे बघा, हा गोंदिया जिल्हा, ठीक आहे, आणि हा भंडारा जिल्हा. इथे म्हणजे छोटे आहे, बिलकुल छोटे जिल्हे. या 2 जिल्ह्यामध्ये क्रोमाईटचं प्रमाण खूप जास्त आहे. अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा पूर्व भाग, पूर्व विदर्भ. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टीवरून तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात येते की कोकणचा दक्षिण भाग आणि आपल्या महाराष्ट्राचा विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ किंवा पूर्व भाग, या भागामध्ये खनिज संपत्तीच्या बाबतीत जास्त म्हणजे फेमस असं हे आहे. जसं की हे सांगितलं होतं कोकणचं की सौंदर्यानं, निसर्गानं दिलेली देणगी आहे, तसंच हे खनिज संपत्तीच्या बाबतीत गृहीत पकडायचं. ठीक आहे.
पश्चिम वाहिनी. बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी म्हणून ओळखल्या जाते? तर तापी. तापी ही नदी पश्चिम वाहिनी म्हणून ओळखल्या जाते. आपल्या हिचा उगम इकडे मध्य प्रदेशमध्ये बैतूलमध्ये होतो आणि सोबतच नर्मदा ही देखील पश्चिम वाहिनी आहे. आता पश्चिम वाहिनी म्हणजे नेमकं काय? तर बघा, जेव्हा यांचा उगम होतो ना, इथे मध्य प्रदेशमध्ये बैतूलमध्ये हिचा जर उगम होत असेल तर ही अशी वाहत चालली, ही अशी वाहत जाऊन इकडे अरबी समुद्राला मिळत आहे. इथे नर्मदा नदीचा उगम होत आहे तर ही अशी वाहत जाऊन अशी इथे अरबी समुद्राला. म्हणजे हे कोणत्या दिशेने वाहत चालली? पश्चिम दिशेने वाहत चालली ना, पश्चिम दिशेने म्हणून तिला पश्चिम वाहिनी. जसं आता इथे गोदावरीचा उगम होतो, ही अशी अशी येते. इथे पुणे, इथे भीमाशंकर भीमा नदीचा उगम होतो, ही अशी अशी येते. इथे सातारा महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम ही अशी अशी येते. हे पूर्व दिशेने जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणजे ह्या पूर्व वाहिन्या झाल्या, ह्या पश्चिम वाहिन्या झाल्या. आणि इथे कोकणात जेव्हा नद्यांचा उगम होतो तेव्हा बघा, ह्या सरळ सरळ येतात. काल समांतर सांगितलं होतं, तर ह्या देखील पश्चिम वाहिनी आहे. कारण ह्या सरळ जरी येत असेल तरी खाली येऊन त्या पश्चिमेकडे वळत आहे. मग पश्चिमेकडे वळत आहे तर मग ते कोणत्या झाल्या? पश्चिम वाहिनी झाल्या. तर ते थोडं लक्षात घ्यायचं, म्हणून याला पश्चिम वाहिनी असं म्हणतात. आता थोडंसं तापी नदीबद्दल तुम्हाला हे सांगते. बघा, ही पश्चिम वाहिनी आहे. सातपुडा पर्वतरांगेमध्ये बैतूल येथे मध्य प्रदेशमध्ये हिचा उगम होतो. ही 3 स्टेटमधून जाते. बघा, ही मध्य प्रदेश इथून आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर बॉर्डरवरून जरी चालली असेल पण आपल्या महाराष्ट्रातून जात आहे ना ती, मग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि नंतर मग ही गुजरातमध्ये जाऊन नंतर ही मग अरबी समुद्राला मिळत आहे. म्हणजे ही तीन स्टेटमधून जात आहे. तर इथे प्रश्न तयार होतो की तापी नदी पश्चिम वाहिनी आहे, परंतु ही कोणकोणत्या स्टेटमधून किंवा किती स्टेटमधून गेली? तर मग ते तुम्हाला तिथं क्लिक करता आलं पाहिजे. ती कशी गेली, किंवा असंही विचारते की महाराष्ट्रातल्या कोणत्या 2 जिल्ह्यामधून ती गेलेली आहे, मग किंवा कोणत्या जिल्ह्यांमधून गेलेली आहे. तर मग ते लक्षात घ्यायचं. मॅप काढताना ती बरोबर जर सांगितलं असेल की नंदुरबारच्या बॉर्डरवरून गेलेली आहे, तर आपण जेव्हा नदीचा मॅप काढत आहे तर ती अशी नदीच्या नंदुरबारच्या बॉर्डरवरून टाकायची. जर सांगितलं असेल धुळेमधून सांगितलं असेल तर बरोबर धुळेमधूनच टाकायचं. म्हणजे असं करायचं, तेव्हाच तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. ठीक आहे. हिला खानदेशची कन्या देखील म्हणतात. म्हणजे हिचं दुसरं नाव आहे. एकंदरीतरित्या जर हिचा विचार केला तर 724 इतकी ही संपूर्ण भारताच्या बाबतीत 724 इतकी लांबी आहे आणि महाराष्ट्रात फक्त 208 इतकी वाहत येते. ठीक आहे. पूर्णा, गिरणा ह्या हिच्या उपनद्या आहे. उपनद्या पाठ करून ठेवायच्या. म्हणजे मोजक्या असतं काही, पूर्णा, गिरणा. मग इकडं गोदावरीचे प्रवरा झालं, पुन्हा प्राणहिता झालं, मग इकडे ते मांजा वगैरे जे काही असेल ते उपनद्या वगैरे. मग त्या उजव्या तीरावरून आहे, डाव्या तीरावरून आहे. उजवा तीर म्हणजे ते येत असेल, उजवा तीर म्हणजे आपला जर अशा भागात व्हाल तर मग तुमचा हा आहे तिथे, म्हणजे दक्षिण बाजू. आणि डावा तीर येत असेल तर मग तुमची उत्तर बाजू. तर मग उत्तर तीरावरून विचारते, कधी प्रश्न फिरवासाठी तुम्हाला दक्षिण तीरावरूनही विचारू शकते. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या तिथं. ठीक आहे. आता महानदी बघा, ऑप्शनमध्ये दुसरं दिलं असेल तुम्हाला ऑप्शन, इथे महानदी. तर ह्या महानदीचा उगम छत्तीसगडमध्ये झालेला आहे, सिधवा पर्वतामध्ये. तर भारताचा जेव्हा तुम्हाला मॅप दाखवेल तर तेव्हा सांगेलच, ते दाखवेल. त्यामध्ये छत्तीसगडमध्ये हिचा उगम झालेला आहे. सिधवा नावाचा एक पर्वत आहे, तिथून ते समोर छत्तीसगडमधून तिथं लगेच लक्षातच येतं छत्तीसगडला लागून कोणतं स्टेट आहे. खाली इकडे या साईडला छत्तीसगडच्या पूर्व साईडला कोणतं स्टेट आहे तुम्ही वाचले नाही का? झारखंड. मग लगेच लक्षात घ्यायचं. जसं की आपल्याला इथं कळत आहे की तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावत आहे, तर मग ती कोणत्या स्टेटमधून जात आहे? तर मध्य प्रदेशच्या दक्षिणेला आपला महाराष्ट्र आहे, मग ती आपल्या महाराष्ट्रातून नक्कीच जाईल. तसंच छत्तीसगडमध्ये जर महानदीचा उगम होत असेल तर ती समोर जात असेल तर मग त्याच्यासमोर जे स्टेट येतं झारखंड, तर मग ती झारखंडमधून जाणार ना. मग ती झारखंडमधून समोर जात बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर गोदावरी. आता गोदावरीबद्दल भरपूरदा सांगितलं. गोदावरीचा उगम कुठे झाला आहे?
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकड्या येथे 668 इतकी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवाह आहे आणि 1450 इतका एकूण पूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून तिचा प्रवाह आहे. ठीक आहे. आणि जर भारताचे म्हणजे बघा तिचं खोऱ्याचा काल एक क्वेश्चन झाला होता, 49 इतकं खोरं पूर्ण व्यापलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं. 49% इतका भाग ते खोऱ्यानं तिच्या व्यापलेला आहे. पण भारताच्या बाबतीत ते प्रमाण किती आहे तर 10%. भारताच्या बाबतीत ते प्रमाण 10% इतकं आहे. ठीक आहे. आता सांगितलं उजव्या तीरावरून म्हटलं तर मुळा, बोर, सिंदपना, मांजरा, प्रवरा, दारणा या नद्या जातात. आणि डाव्या तीरावरून म्हटलं तर कादवा, शिवना, प्राणहिता आणि इंद्रावती. आता प्राणहिता इथे वर्धा सांगितलं आत्ताच, वर्धा वरून येते. त्यानंतर वैनगंगा नदी येते, तिथूनच येते. इथेच तिचा उगम झाला आहे मध्य प्रदेशमध्ये. वरून खाली येत असल्या वर्धा आणि वैनगंगा नदीचा इथं संगम होतो आणि त्या संगमाला प्राणहिता म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर तुम्हाला काल हे देखील सांगितलं होतं की गोदावरी नदी पहिले आपल्या महाराष्ट्रातून बाहेर पडते, मग तेलंगणा वगैरे या स्टेटमधून जाऊन परत ती आपल्या महाराष्ट्रात येते. आणि महाराष्ट्रात जेव्हा ती परत येते तेव्हा तिला इथे वर्धा वैनगंगा नदीचा संगम प्राणहिता होते आणि ती प्राणहिता नदी या ठिकाणी इथे येऊन गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे. ही एक प्रमुख नदी आहे कारण ते त्यांच्या संगमाच्या जेव्हा मी डिटेल नद्या घेईल ना तेव्हा त्यांचा संगम ते कुठे ते चपराळा वगैरे सिरोचा वगैरे झालेला आहे तर ते पूर्ण डिटेलमध्ये सांगेल तेव्हा. तर आता इथपर्यंत मर्यादित एवढंच लक्षात ठेवायचं की वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम प्राणहिता आणि ही खाली उतरते. खाली उतरली की लगेच गोदावरीला येऊन मिळते. ठीक आहे. त्यानंतर कृष्णा नदीचा संगम उगम महाबळेश्वर सातारा येथे झालेला आहे. हिच्याबद्दल देखील काल माहिती सांगितली तुम्हाला. ही कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या स्टेटमधून वाहते. नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा अप्पर खोरे म्हणजे हिच्या खोऱ्यांना असं दुसरं नाव देखील आहे, कृष्णा अप्पर खोरे म्हणून ओळखले जातं. हिच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट काल देखील सांगितली, आज परत सांगते की भीमा नदीचा जर आपण विचार केला तर ही इथे पुणे या ठिकाणी भीमाशंकर इथे हिचा उगम पावतो. हिचा स्वतंत्ररित्या आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर हिचा प्रवाह स्वतंत्ररित्या महाराष्ट्रात जास्त आहे. पण जर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कृष्णा नदीचा जास्त आहे आणि कृष्णेची उपनदी या नावाने समोर तिचा प्रवाह चालतो. तर ही महाराष्ट्रात तर वाहते भीमा नदी, मग नंतर समोर ही कर्नाटकमध्ये जाते. इथून कृष्णा नदी देखील कर्नाटकमध्ये येते. इथे कर्नाटकमध्ये रायचूर कुरुगुड्डी येथे भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. इथे कृष्णा नदीला संगम होतो भीमा नदीचा आणि हा संगम झाल्याच्या नंतर इथनं भीमा नदी कृष्णेची उपनदी या नावाने ओळखल्या जाते. ठीक आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलल्या गेलं तर लक्षात ठेवायचं भीमेचा प्रवाह जास्त आहे आणि स्वतंत्ररित्या तिचा विचार केला जातो. यावर भरपूरदा क्वेश्चन विचारले आहे. बघा, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? आता अभयारण्य भरपूर सारे म्हणजे जसं कर्नाळ झालं, अर्नाळा झालं, नरनाळा झालं, त्यानंतर मयुरेश्वर वगैरे झालं, पुन्हा नायगाव मयुरेश्वर वगैरे झालं. हे असे खूप सारे अभयारण्य आहे. मग ते लिहून ठेवायचे जिल्ह्यामध्ये की इथे स्टेट हे बघा इथे हे मॅपमध्ये दिलेलं आहे. काही अर्नाळा वगैरे छोटे छोटे आहे. एखाद्या वेळेस मी तुम्हाला चांगल्या मॅपवर दाखवेल. जेव्हा प्रॉपर हे घेईल ना तेव्हा मी तुम्हाला मोठ्या मॅपवर दाखवेल. ठीक आहे. हे सगळे पाठच करून ठेवायचे, लिहून ठेवायचे, परत वाचायचे. कोणत्या जिल्ह्यात कोणतं अभयारण्य आहे वगैरे, मग तुम्हाला ते कळणार. आणि प्रश्न विचारताना या साईडला तुम्हाला अभयारण्याचे हे देईल
आणि या साईडला जिल्हे देईल, मग तुम्हाला त्याच्यात जोड्या लावा विचारेल. किंवा मग शाब्दिकमध्ये पण एखादं वाक्य बनवून सांगू शकते की या जिल्ह्यात हे आहे, जसं इथेच दिलेलं आहे की फणसाड हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर असं देऊ शकते तुम्हाला. म्हणजे एका मोठ्या लाईनमध्ये की रायगड या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. आणि दुसरं असं सेंटेन्स देऊ शकते कर्नाळा देखील रायगड जिल्ह्यातीलच अभयारण्य आहे. तर मग तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये देईल अ ब बरोबर, अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर असे ऑप्शन देणार. तर मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कर्नाळा देखील रायगडमध्ये आहे आणि फणसाड देखील रायगडमध्येच आहे. मग ते दोन्हीही बरोबर झाले, तर मग बरोबर क्लिक करायचं तिथं. तर याचं उत्तर आहे रायगड. आता रत्नागिरी तर असं बाकीच्या जिल्ह्यातले अभयारण्य आहे काही, ते तुम्हाला सांगून देतो, म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही समोर अभ्यास कराल. ठीक आहे. बीडमध्ये नायगाव मयूर अभयारण्य म्हणून आहे. इथे मोरांचे, आता मयूर या नावावरून तुम्हाला कळतं की मोरांची संख्या जास्त, म्हणून त्याला नायगाव मयूर अभयारण्य असं नाव दिलेलं आहे. आणि बीड पातोदा अहमदनगर आणि बीड लिंगादेवी अहमदनगर या दुतर्फा रस्ता असतो. दुतर्फा रस्त्यावर हे अभयारण्य आहे. याची स्थापना 1954 साली झाली. आणि इकडे फणसाडचा जर विचार केला तर हे रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यामध्ये येतं, रोहा मुरुड तालुक्यामध्ये 1996मध्ये याची स्थापना झाली. क्षेत्रफळाचा विचार केला तर 69.79 इतकं क्षेत्रफळ त्या अभयारण्याचं आहे. आणि कातकरी नावाची जमात, तर काही जमाती माहीत आहे सर, भिल्ल, गोंड वगैरे आहे, इकडे कोलाम वगैरे आहे, ह्या काही जमाती आहे. तर या भागामध्ये जास्त करून कातकरी नावाची जमात आढळते. आणि आपला जो राज्यपक्षी आहे ब्ल्यू मॉर्मॉन हा जास्त प्रमाणात या अभयारण्यात आढळतो. ठीक आहे. जो असा क्वेश्चन येऊ शकते की आपला जो फुलपाखरू आहे, जे फुलपाखरू आहे ना, आपलं राज्य फुलपाखरू आहे ना, असा देखील तुम्हाला विचारू शकते की कोणत्या म्हणजे राज्यातल्या अभयारण्यात आढळतं, तर मग ते क्लिक करता आलं पाहिजे फणसाड म्हणून. ठीक आहे. पुणेमध्ये मयुरेश्वर, भीमाशंकर, पुन्हा गडचिरोलीमध्ये चपराळा, यवतमाळ नांदेडमध्ये किनवट, पैनगंगा आणि टिपेश्वर नावाचं आढळतं अभयारण्य. आता कर्नाळा, अर्नाळा आणि नरनाळा हे तीन थोडेसे कन्फ्युजन आहे आणि जास्त करून माहिती आहे का या भागावर फोकस करतं. म्हणजे कर्नाळा, अर्नाळा आणि नरनाळा याला म्हणजे याच्यावर प्रश्न विचारलेले आहे. तर ते बरोबर कर्नाळा म्हटलं की रायगड, नरनाळा म्हटलं की अकोला आणि अर्नाळा म्हटलं की पालघर. तर हे अर्नाळा जे आहे पहिले ठाणेमध्ये येत होतं, पण नंतर विभाजनाच्या नंतर ते मग पालघर जिल्ह्यामध्ये गेलं. तर जर ऑप्शनमध्ये पालघर असलं तर पालघरच हे करायचं, पण कधी कधी ऑप्शनमध्ये पालघर राहत नाही, बाकीचे 3 जिल्हे राहतात आणि ठाणे असतं, तर मग तेव्हा ठाणेला क्लिक करायचं. ठीक आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे सागरेश्वर, जसे हे बाकीचे हे कसे निसर्ग निर्मित आहे, म्हणजे निसर्गाची तिथे कला असेल किंवा निसर्गाची काही देणगी असेल म्हणून हे निसर्गापासून निर्मित झाले आणि सरकारने त्याच्यावर थोडंफार काम करून मग आणखी त्याला चांगलं बनवलं, पण ते निसर्ग निर्मित आहे. पण मानवनिर्मित सागरेश्वर नावाचं देखील एक अभयारण्य आहे, जे काय मोहिते या नावाच्या व्यक्तीनं तयार केलं आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये येतं आणि याचं नाव आता मध्यंतरी बदलून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य असं मध्यंतरी याचं नाव बदलून केलं आहे. तर असा पण प्रश्न विचारू शकते की सागरेश्वर या अभयारण्याचं नाव म्हणजे काय ठेवण्यात आलं आहे, तर मग तुम्हाला ऑप्शनमध्ये यशवंतराव चव्हाण असं दिलेलं असेल, ते व्यवस्थित क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर रिकामी जागा ही द्विकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून, तर तापी. आत्ताच तापीबद्दल सगळं सांगितलं. बैतूल येथे उगम झालेला आहे, किती 208, 724 ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. गोदावरी नदी मध्ये जे काही कुठून वाहते ते देखील सांगितलं आहे. नर्मदाच्या बाबतीत, नर्मदा नदी सहसा हिच्या बाबतीत जास्त बोलणं झालं नाही, तर नर्मदा नदीच्या बाबतीत सांगून देते. ठीक आहे. बघा, अमरकंटक येथे हिचं उगम झालेला आहे, हिचं माप नाही आहे. ठीक आहे. अमरकंटक इथे मध्य प्रदेशमध्ये या नदीचा उगम झाला आहे सातपुडा पर्वतरांगेत. तुम्हाला जर माहिती आहे का, जर तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेटली ऑब्झर्व केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की मोस्टली नद्या माहिती आहे का तिकडे सातपुडा पर्वतात आहे. तर थोडंसं एक
हे आयडिया येऊन जातं आपल्याला की नेमकं म्हणजे सातपुडाबद्दल किती केलं पाहिजे, कसं कसा अभ्यास केला पाहिजे. तर सातपुडाबद्दल थोडासा जास्त अभ्यास करायचा, म्हणजे तिथे नद्यांचा उगम जास्त आहे. तर अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये ही सातपुडा पर्वतरांगेत नर्मदा नदीचा उगम होतो. भारतामध्ये 1312 इतकी किलोमीटर ही लांबीची नदी वाहते. आणि आपल्या महाराष्ट्राला म्हटलं तर सर्वात कमी, म्हणजे बाकी नदीच्या तुलनेत, जसं कृष्णा झालं, भीमा झालं, गोदावरी झालं, इकडे वैनगंगा, पैनगंगा, वरून येणारी वर्धा आणि आणि इकडून ते ही वगैरे जाते ना, वरून वैनगंगा वगैरे येते ना, यांच्या बाबतीत जर विचार केला तर ही सर्वात कमी याची लांबीची वाहते. म्हणजे महाराष्ट्राची फक्त थोडीशी वरची बॉर्डर हिने स्पर्श केलेली आहे, नंतर ती तिकडून गुजरातमधून मग अरबी समुद्राला तर 54 इतका. यावर एकदा प्रश्न आला होता की नर्मदा नदी ही महाराष्ट्रात किती किलोमीटर अंतर वाहते, तर 54. हिचा आन्सर 54 आहे. तर हे लक्षात ठेवायचं. किंवा असा पण प्रश्न विचारू शकते समोर चालून की महाराष्ट्रातली सर्वात कमी लांबीची नदी कोणती, तर नर्मदा. किंवा पश्चिम वाहिनी कोणती, ही असा देखील प्रश्न विचारू शकते. जास्त करून तिला पश्चिम वाहिनी आणि खोल खचदरीतून वाहते, घळईतून ही वाहते. तशीच तापी नदी देखील, कारण त्या दोघी पण अशा सोबतच वाहत आहे ना. आता घळई खचदरी म्हणजे नेमकं काय, तर 2 पर्वताचा भाग असतो. असे 2 पर्वत आहे, असे 2 पर्वत आहे. हा जो भाग आहे हा याच्यातून जर वाहत असेल तर हा असा खोल खचदरीचा भाग. कळलं? हे जेव्हा आपण म्हणजे लेक्चर घेऊ त्यावेळेस मग डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे. खोल खचदरीतून वाहते. आणि हिच्या तुलनेत जर तापीचा विचार केला तर मग तापी ही महाराष्ट्रातून जास्त वाहते. महाराष्ट्रातून नर्मदेच्या तुलनेत जर तापीचा विचार केला तर ती महाराष्ट्रातून जास्त वाहते. पण भारताच्या तुलनेत जर तापीचा विचार केला तर मग नर्मदा जास्त वाहते. तर मग ह्या गोष्टी अशा डिफरन्सने वाईज लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. अक्राणी टेकड्या वगैरे येतात तिथे तापी नर्मदाच्या दरम्यान. या क्वेश्चनमध्ये ना थोडंसं चुकीचं लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे ते जातींची संख्या लिहिली आहे ना, तिथे जाती नाही जमाती पाहिजे. तर ते होतं कधी कधी, त्याच्यामुळे या क्वेश्चनबद्दल नाही घेऊ आपण. तर या क्वेश्चनचे जातीची हे आहे ते सगळं या एकंदरीत याच क्वेश्चनमध्ये सांगते. ठीक आहे. तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्येतील साक्षरता दर किती प्रमाणात आहे. म्हणजे साक्षरतेचा दर विचारला जमातीतील. इथे SC STचा आपण घेत असतो ना दर वगैरे, तर हे आता आपल्याला तुम्हाला STच्या बाबतीत विचारलेलं आहे. ठीक आहे. एकूण जर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला, साक्षरतेचं नाही सांगत आहे तर लोकसंख्येचं सांगत आहे जमातीबद्दल, तर 1.5 कोटी इतकी आहे. ठीक आहे. आणि लोकसंख्येचं प्रमाण मोस्टली माहिती आहे का, प्रमाण विचारतं, तर प्रमाणावर थोडासा जास्त भर द्यायचा. 9.3% इतका आहे. आणि आता जर आपण साक्षरतेच्या बाबतीत विचार केला तर जमातीची 65.7. बघा आकडेवारीचं काल पण सांगितलं, थोडंफार मागं पुढं होतं, लेटेस्ट येत राहतं, तर ते तुम्ही वाचत राहायचं. ते वाचलं कीच तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 65.7 इतके आहे. आणि साक्षरतेच्या बाबतीत सर्वात कमी म्हटलं तर मग सिंधुदुर्ग हा जिल्हा येतो. आणि सर्वाधिक म्हटलं तर नाशिक. ठीक आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला आपण ह्या ST याचा जमातीच्या बाबतीत जर विचार केला तर नाशिक, नंदुरबार आणि पालघर असे सिक्वेन्स वाईज येतं. आणि त्याच्यानंतर मग कमी म्हटलं तर सिंधुदुर्ग आणि सांगली अशी लोकसंख्या येते. राहू द्यायचं.